चला, हा प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे परीक्षेमध्ये, लक्षपूर्वक आहे का, की 15 ऑगस्ट 1947ला कोणता वार होता? 15 ऑगस्ट 1947ला कोणता वार होता? मग याचं सूत्र तुम्हाला माहीत असायला पाहिजे, कशा प्रकारे आपण तो सूत्र प्रश्नाचं उत्तर काढतो. बघा आता, याचं सूत्र आहे तारीख प्लस वर्षातले शेवटचे 2 अंक, वर्षाचे शेवटचे 2 अंक प्लस वर्ष कोड प्लस महिना कोड प्लस लीप वर्ष किती आहेत ते. ठीक आहे, भागाकारामध्ये 7, कारण की एका आठवड्यात 7 दिवस राहतात म्हणून तो 7 घेतो आपण. आता तारीख किती आहे? 15 प्लस वर्षातले शेवटचे 2 अंक 47 प्लस वर्ष कोड, आता 19 आहे तर 206 असा आहे ना, हा 1800चा, हा 1900चा, हा 2000चा, मग 1900चा काय आहे? 0 प्लस महिना कोड, आता महिना म्हणजे वर्ष आहे 47 म्हणजे सर्वसाधारण वर्ष आहे, आणि महिना आहे ऑगस्ट म्हणजे याचं आहे 3. आलं लक्षात? हां, हे लक्षात ठेवायचं. 036च्या 3 आहे ना, प्लस आता लीप वर्ष 47 मध्ये एकूण लीप वर्ष किती? तर दर 4 वर्षाने एक होते. आलं लक्षात? मग बघा, 47 भागीला 4 1 4 0 7 4 1 4 म्हणजे किती? 11. टोटल किती आहे तिथं? 11. भागाकारामध्ये 7. बरोबर. आता बघा, या सगळ्यांची बेरीज करा. 1 3 अधिक 1 4 7 न 4 11 11 अधिक 5 16 16ची 6 1 1 अधिक 1 2 4 न 2 6 न 1 7. 76 भागीला 7 7 1 7 उरले 6. तर जे उरतात ना ते दिवस कोड असतात, जे उरतात ते दिवस कोड असतात. मग आता 6 कोणत्या दिवसाचा कोड आहे? शुक्रवारचा. आलं लक्षात? म्हणजे आन्सर आपला काय आहे? शुक्रवार. आलं लक्षात? दिवस कोड, वर्ष कोड, महिना कोड हे सगळं पाठांतर पाहिजे, तेव्हाच आन्सर तुम्हाला येईल. समजला?